जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दल. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आपल्या आळ्यांनी किती कोस तयार केलेला आहे, किती राहिलेला आहे आणि किती आपण बाहेर त्यांना फेकून देणार आहे. त्यामुळे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल, कारण की सध्या काय माहिती आहे का, वातावरण हे जे की सध्या पाऊस वगैरे झालं म्हणजे ऊन वगैरे परत नाहीये, त्यामुळे आळ्या ज्या कोस तयार करते त्यांच्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम असतो. आता मी तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगतो पूर्णपणे, की आपण त्याला कसं मेंटेन करणार, याच्यावर सोल्युशन काय हे पूर्णपणे तुम्हाला सांगतो. आपल्या किती आळ्या चांगल्या आहे, किती आळ्या खराब आहे हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. आता विषय काय माहिती आहे का, जर तुम्ही बघितलं ना तर पाऊस चालू आहे बरं, नॉर्मल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाऊस चालू आहे. आणि ह्या पावसामुळे काय होतं, आता काल दिवसभर असंच वातावरण होतं बरं. आता वातावरण वगैरे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वातावरण होतं कालचं आणि आजचं पण. आता आज पण जवळपास पाऊस चालू आहे. आता मी तुम्हाला शेडमधला विषय सांगतो कसं चालू आहे इथं, कारण की मी काल पंढरपूरला गेलो. काल पण वातावरण दिवसभर असं होतं, आज पण सकाळचं टाईम आहे, जवळपास 10 वाजलेत तरी पण नॉर्मली पाऊस चालू आहे. आता मी तुम्हाला शेडमधलं सांगतो की नेमका आपला विषय काय म्हणून. आता सगळ्यात आधी तुम्ही आळीची साईज, जी आळीनं कोस बनवलेला आहे तो कोसची तुम्ही साईज बघू शकता. आणि हे जे अशा टाईपचा कोस आहे ना, याला जवळपास 600च्या वर मार्केटला भाव लागू शकतो बरं, म्हणजे लागतोच जवळपास, कारण की A1 क्वालिटीचा माल ह्या साईजचा असतो आणि असा पूर्णपणे पांढरा असतो. आता ह्यामध्ये हे जो कोस आहे हे दबतोय. आता जवळपास आजचा 5वा दिवस होता बरं चंद्रिका टाकून, तरी पण दबतोय. कारण की कसं असतं, या दबण्याचं कारण काय माहिती आहे का, पोचट बनण्याचं कारण काय माहिती आहे का, ह्यावरती सगळं वातावरणावर डिपेंड असतं माहिती आहे का. आता 5 दिवस झाले तरी आणखी कोस दबतोय म्हटल्यानंतर ह्या मोठे प्रकार, आता जसं की वातावरण वगैरे झालं. आता मी तुम्हाला हे जो कोस आहे ना, हे पूर्णपणे तुम्हाला कट करून दाखवतो की ह्या कोसमध्ये ॲक्च्युअल नेमकं काय असतं म्हणून. आणि हे अशा प्रकारे जर समजा आपण कोसला कट केलं तर यामध्ये जर तुम्ही बारीक निरीक्षण करून पाहिलं ना, तर ही आणखी आळीच आहे बरं ह्यामध्ये. पण जेव्हा प्रॉपर ती कोस तयार करते ना, त्यामध्ये अशी आळी राहत नसती. म्हणजे ही मध्ये हिची आणखी प्रक्रिया चालूच होती, पण काही समजा वातावरणामध्ये काही फॉल्ट असेल, दुसरा काही विषय असेल, त्यामुळे ही आतमध्येच ना म्हणजे मरून गेल्यासारखी. हिच्यात थोडसंच जीव आहे, पण हिचा धागा आहे ना, हिचा धागा पूर्णपणे जो तुटलेला आहे आतमध्येच. आणि हिनं जर एकदा धागा तुटला ना तर ती परत धागा सोडत नाही. एकदा 1 टाईम धागा सोडते म्हणजे नेक्स्ट टाईम पण सोडते, पण ती थोडा वेळ घेते, थोडी कमजोर होत असते आतमध्ये. म्हणजे एक तुम्ही विचार करा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आळीची साईज, आणि ह्या अशा प्रकारे ती आळीची साज होती. म्हणजे मेन मार्केटला म्हणलं तर याचाच भाव असतो, आळीचा नसतो. पण आळी जर समजा इथूनच मेलेली असली आतमध्ये तर ते पूर्णपणे काळा डाग असतो. मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगाल. आणि आळीची साईज बघा एवढीशी असते, आणि मी तुम्हाला फिडिंग टाकताना दाखवली ती आळीची साईज केवढी. तर आता त्या आईमध्ये जर म्हटलं तर भरपूर आपल्या जे काही आळ्या होत्या त्यांनी ना कोस तयार केलेला नव्हता. तुम्ही आता अशा प्रचंद्रिकावर वगैरे बघू शकता. आता ह्या ज्या आळ्या आहे ना, ह्या पूर्णपणे यांचं सॅम्पल आलेलं होतं बरं. जेव्हा आपण चेक केलं ना, यांचं पूर्णपणे सॅम्पल आलं होतं, पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. अशा साईजच्या आपण जेवढ्या पण आळ्या आहे तेवढ्या इथून सगळ्या बाहेर फेकून जाणार आहे. कारण की आजचा आपला चंद्रिका टाकून जवळपास 5वा दिवस होता, आणि तरीही यांनी आणखी कोस तयार केला नव्हता. त्यामुळे आपण अशा टाईपच्या सगळ्या वेचतोय, आणि वेचल्यानंतर सगळ्या बकेट टाकून आपण या सगळ्या बाहेर फेकून देणार आहे. आणि जर समजा आपण हे वेचल्या नाही, ह्या जर तसेच राहिलं तर ह्या काही दिवसानंतर म्हणजे उद्या नंतर परवा मरून जात असतात. आणि जेव्हा आपण कोस वगैरे गोळा करतो तेव्हा या पूर्णपणे यांच्यातून जे आउटरनं लेअर म्हणजे जरी म्हटलं तर बाहेरून ते घाण सोडत असतात. त्यामुळे आपला दुसरा जो कोस आहे ना, हे खराब व्हायची शक्यता त्यामध्ये जास्त असते. आता ह्या चंद्रिकावरची तुम्हाला काही कोस असे पण आपले खराब आहे. एक कोस तुम्हाला दाखवतो. आता हे जो कोस आहे ना, हे बघा धागा जे पूर्णपणे असा आहे बरं ह्या कोसचा. तर हे कोस ना असा खराब झालेला आहे. म्हणजे याच्यातली जी आळी ना ही मेलेली आहे बरं. मेल्यामुळे ना तिला डाग पडलेला आहे. आणि ह्या डागामुळे काय होतं, हे जर कोस दुसऱ्या कोसला जर चिटकलेला असला तर दुसऱ्या पण कोसला याचा डाग लागतो. अशा प्रकारे डागाचं पसरू शकतं. त्याच्यामुळे हे जे डागोडुगीचे जेवढे कोस आहे ना, हे सगळे आपण आजच वेचतोय. आता मी तुम्हाला समोर सांगणार आपण कसे वेचणार हे पूर्णपणे. हे पण आपण सगळे बाहेर फेकून देणार आहे. आता काही काळांना ना लेट करणं सुटतो बरं, म्हणजे लेट त्या कोसना तयार करायला सुरुवात करते. आजचा 5वा दिवस आणि ही आळी जर तुम्ही बघितली ना तर ही आता कोस तयार करते. म्हणजे विचार करा, एवढ्या पण लेट काही आळ्या कोस तयार करते, पण त्या आपलं काही कामाच्या नाही आहे सध्या. आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हे पीपी नावाचा जो प्रकार आहे ना, आता कसं आहे माहिती आहे का, हे पीपीचं उत्पन्न कसं होतं. आता हे पीपी आपल्या शेडमध्ये आहे. आता ह्याचं काय होतं माहिती आहे का, ह्या पीपी जवळपास एक जर उजी नावाची माशी जर एक आळ्याला डसली तर तिचा काळा डाग पडतो, आणि ती आळी पूर्णपणे खराब होती, कोस पण खराब निघतो. आता हिचं जर म्हटलं तर ही काय करते, एक 7 ते 8 दिवसानंतर अशा पूर्ण प्रकारे म्हणजे काळ्या बनत्या बरं. 7 दिवसामध्ये जर काळा बनल्या ना तर परत 7 दिवसामध्ये त्याच्यातून एका काळ्या पिपीतून जवळपास 25 ते 30 उजी नावाच्या ज्या माश्या आहे ना ह्या बाहेर निघत असत्या. आणि विचार करा तुम्ही, एवढ्या पिप्यातून जर माश्या निघल्या आणि एवढ्याच बॅच जवळपास 7 14 दिवसात जर माश्या पूर्णपणे बाहेर निघल्या
म्हणजे विचारा, मी सांगतोय फक्त 14 दिवसात जर माशा निघल्या तर अख्खी बॅच फेल होण्याची शक्यता असते. ह्यामुळं पण काही आळ्या आपल्या खराब निघलेल्या आहे. कारण की आपल्यामध्ये थोड्या ज्या आहे ह्या उजी नावाच्या माशा, तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले असेल, 1-2 4 माशा दिसत होत्या. आपण त्यांना मारण्याची शक्य होत नव्हतं, कारण की तेवढं आपण आळ्या मारू शकत नव्हतो ना. त्यामुळं पण हे जे काळं कोस झालं, काळे जे डागडुगीचे कोस जे झाले ना, त्यामुळे हे निघत असते समजा. आता जवळपास आपण रविवारी रात्री चंद्रिका टाकल्या होत्या 10-11 वाजता, पण त्यामध्ये वातावरणात फरक असतो, त्यामुळे एवढ्या आळ्या आपल्या खराब निघलेल्या आहे. म्हणजे याच्याहून जास्त पण निघलेलं आहे, पण मी तुम्हाला एवढं दाखवतो, मी एवढे व्यसलेलं आहे. आता ह्या ज्या आळ्या ह्या जिवंत आहे, यांचं सॅम्पल पूर्णपणे आलेलं आहे, पण ह्या कोस तयार करणारच नाही, म्हणजे त्या आपल्या उपयोगात काही पडणारच नाही आहे. आता जर ह्याच आळ्या जर या शेडमध्ये जर राहिल्या ना, ह्या कोसवर जर राहिल्या ना, तर ह्या दुसऱ्या कोसला घाण करतात, त्यामुळे आपण यांना पूर्णपणे वेचत असतो. आता ह्यामध्ये जर आणखी म्हटलं तर आपण जे हे ना, आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, याच्यातले आपण जे चंद्रिका अशा आपल्या फ्लॅटमध्ये म्हणजे पूर्णपणे आपण अशा आडव्या टाकलेल्या आहे, तर ह्या पूर्णपणे वेचून आपण ना अशा ठेवतोय आणि ग्लव्स घालून हे काढणार आहे. म्हणजे हे घाण जी वगैरे आहे ना, हे पूर्णपणे आपल्या हाताला चिटकत असते आणि ती एकदम घाण असते, त्यामुळं हे पूर्ण डागुडुगी जे झाले. आता ही जी आळी बघता, ही आळी मिळाल्यानंतर ही पूर्णपणे काळी पडलेली, हिचं जर दुसरं पाणी वगैरे दुसऱ्या कोसवर पडलं तर ते दुसरा कोस पण खराब होतो. आता हे अशा प्रकारे पूर्णपणे आपण जे हे कोस जमा करून घेणार आहे आणि बाहेर फेकून देणार आहे, जेणेकरून आपलं उद्या सगळा कोस वेचायचा म्हटल्यानंतर दुसऱ्या कोसला काही हानी नाही झाली पाहिजे, दुसऱ्या कोसला जास्त काळा वगैरे नाही पडला पाहिजे, त्यामुळे आपण पूर्णपणे हे असं वेचून घेतोय. आता ह्या ज्या रॅकमधल्या आपण पूर्णपणे चंद्रिका ह्या गुंडळून ठेवतोय बरं, जेणेकरून कसं आहे, खालची बाजू जी फ्लॅट असते ना, म्हणजे खालची रॅकमधली जी पाला वगैरे असतो ना, त्यांना ह्या कोसनं गरम पडतो आणि याला हवा लागत नाही. जर आपण गुंडळून वगैरे ठेवलं ना, तर पूर्णपणे खालून पण आणि वरतून पण याला पूर्णपणे प्रॉपर हवा लागेल, आणि हवा लागली म्हटल्यानंतर याच्यात थोडा मोठा फरक पडेल, की जेणेकरून आपला जो हे कोस आहे हे कडक बनल म्हणून. म्हणजे त्यामुळे आपण पूर्णपणे असं गुंडळून ठेवतो आणि आपलं उद्या याचायला पण एकदम इझी जाईल. आणि हे जवळपास आपण प्रत्येक रॅकमधलंच करतोय, कारण की प्रत्येक रॅकमध्येच तसाच प्रॉब्लेम होता. आणि बाहेरचं वातावरण पण थोडं बिघडल्यामुळे होतं, कारण की कंटिन्यू 2 दिवस पाऊस चालू होता, त्यामुळे आपण सगळं गुंडळून ठेवण्याचं कारण तेच आहे की त्यांना प्रॉपर पूर्णपणे हवा वगैरे लागेल म्हणून. आणि काही समजा हव्याच्या वेळेस जर आपण काढून घेतोय ना, जे काळे डागी आहे समजा अशा प्रकारचे जर तुम्ही बघताय, आता या काळी डागीचं नेमकं काऊन पडलेलं आहे माहिती आहे का, हे आपल्या जवळपास एक 10 ते 15% अशा आळ्या आपल्या याच्यात निघलेल्या आहे. जेणेकरून कसं आहे, उजी नावाची जी माशी ना, ही त्या आळ्यांना डसलेली आहे, कोस तयार केल्यानंतर त्या आतमध्ये मेलेले आहे, जेणेकरून त्याला काळे डाग असेल. मी तुम्हाला इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल, काही आळ्या खराब पण असतात त्यामध्ये, जे की आपलं थोडं दुर्लक्ष होतं, की काही आळ्या आपल्याला दिसत नाही वगैरे. ह्या पण पूर्णपणे आळ्या आपण अशा बाहेर फेकून देतो आहे, जेणेकरून आपल्याला उद्या असताना जे की काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण की यांचं ज्या आळ्या वगैरे खराब झालेल्या आहे, त्या खराब झाल्यानंतर त्यांचं दुसऱ्या पांढरा जे शुभ्र कोस आहे त्या कोसवर काही इफेक्ट पडू नये. आणि ह्या प्रकारच्या आळ्यांची साईज वगैरे तुम्ही बघू शकता. आता हिनं कोस करता सोडून दिलं आहे, त्याच्यामुळे ह्या आळ्याची साईज एवढी बारीक पडलेली आहे. आणि हिनं जर एकदा धागा सोडला तर ती कोस तयार करताना 3-4 दिवस झाल्यानंतर ती परत धागा करत नाही आणि ती तशीच राहून जाते. आणि जवळपास सगळ्याच रॅकमधलं आपण अशा प्रकारे सगळं कोस वगैरे जे आहे ते खराब वगैरे काढतोय आणि ह्या सगळ्या गुंडळून वगैरे ठेवतोय. आता याचा इफेक्ट आपल्याला उद्या जाणवेल, म्हणजे याचा फायदा आपल्याला उद्या होणार आहे. जसं की तुम्ही बघितलं, आपल्या आळ्या वगैरे आहे जे की म्हणजे अशा खराब प्रकारे झालेल्या होत्या. आता आपण याला उद्या पूर्णपणे ह्या जो कोस आहे हा वेचणार आहे, म्हणजे जो चांगला आहे वगैरे. बघू आता याला 2 दिवस लागतं काय 1 दिवस लागेल, मला तर असं वाटतं 2 दिवस लागेल. तर आपण कोस कसा वेचणार याचा पण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अपलोडमध्ये त्यामध्ये सांगणार आहे आपण कशा प्रकारे वेचतोय, त्याला किती प्रकारामध्ये डिवाईड वगैरे करतोय, मार्केटला A1 क्वालिटीचा कसा ठेवतोय, सगळ्यात मोठा झाला सगळ्यात छोटा झाला, 3 प्रकारामध्ये आपण कसं डिवाईड करतोय, याचं मी पूर्णपणे माहिती जी आहे ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या सपोर्टमुळं मी एवढं अपलोड करतोय. नाहीतर माणसाची कधी अपेक्षा ही खतम होऊन जाते, संपून जाते, की आपण व्हिडिओ अपलोड करावं की नाही, आपण फेल होतोय का, आपली बॅच वगैरे कसं होते, माणसाला क्षमता राहत नाही व्हिडिओ अपलोड करावं की नाही म्हणून. त्यासाठी तुमचा सपोर्ट हा एक खूप महत्त्व होते तुम्हाला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कोस वेचताना. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.